कधी-कधी असं वाटतं ना, की आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसलोय. हाय, आय एम स्वागता आणि आज मी माझ्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. मला 2 मुलं आहेत. एक 9 वर्षाची मुलगी प्रीता आणि एक 1.5 वर्षाचा छोटासा मुलगा स्वयंक. पण त्याआधी मी आत्ता जे काही ड्रॉ करत आहे, ते मी चक्क 2 वर्षांनी ड्रॉ करत आहे. याला मंडला आर्ट म्हणतात. आई झाल्यापासून तर सगळाच फोकस घर, मुलं, किचन रुटीन सगळं काही परफेक्ट कसं ठेवायचा याचाच विचार. सोशल मीडियावर पण सतत तेच दिसतं. परफेक्ट घर, परफेक्ट किचन, परफेक्ट मॉर्निंग रुटीन आणि नकळत आपण स्वतःची दुसऱ्यांशी कंपॅरिझन करायला लागतो. पण एक दिवस मला वाटलं, मला परफेक्ट बनायचंच नाही आहे. मला फक्त पुन्हा एकदा स्वतःला डिस्कवर करायचे. मला काय आवडतं, मला काय करायचं आहे, मदर आणि वाईफ ह्या पलीकडे मी कोण आहे. कारण आई झाल्यानंतर आपण स्वतःलाही विसरतो. पण स्वतःसाठी थोडा वेळ काढणं सेल्फिश नाही आहे. म्हणून मी आता परफेक्ट लाईफ दाखवण्याचा प्रयत्न नाही करणार. कधी घर मेसी असेल, कधी रुटीन बिघडलेलं, कधी मुलं प्रायोरिटी असतील. पण त्यासोबत मी पण माझ्यासाठी काहीतरी करणार आहे. मे बी दिस इज नॉट अबाउट बिकमिंग अ बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ. मे बी इट्स सिम्पली अबाउट फाइंडिंग द ओल्ड मी अँड डिस्कवरिंग द न्यू मी. अँड ऑनेस्टली आय थिंक एव्हरी वुमन डिझर्व दॅट. पण मला हे कळायला थोडा वेळ लागला. कारण आपण वुमनना खूप रोल्स प्ले करत असतो. कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी वाईफ, कोणाची तरी मदर. आणि या सगळ्या रोल्समध्ये आपण स्वतःला कुठेतरी विसरून जातो. मला पण वाटायचं की घर नीट पाहिजे, मुलांचं सगळं परफेक्ट पाहिजे, सगळा टाईम प्रोडक्टिव्ह असला पाहिजे. आणि जर एक दिवस काहीच नाही केलं तर गिल्टी वाटायचं. पण आत्ता मला वाटतं आपल्या लाईफमध्ये प्रत्येक दिवस प्रोडक्टिव्ह असायची गरज नाही. कधी फक्त कॉफी घेऊन शांत बसणंसुद्धा इनाफ आहे. कधी काही क्रिएट करणं, कधी एक मंडला ड्रॉ करणं, कधी फक्त स्वतःसाठी रेडी होणं, हे सगळं पण इम्पॉर्टंट आहे. बिकॉज मदरहूडनी माझ्यातला एक पार्ट बदलला आहे. पण मी तो संपवला नाही. मी अजून ती स्वागता आहे जिला ड्रॉइंग करायला आवडतं, जिला काही नवीन ट्राय करायला आवडतं, जिला स्वतःसाठी काहीतरी करायची इच्छा होती. फक्त मधल्या काही वर्षांमध्ये ती स्वागता थोडी बिझी झाली आणि आता मी तिला पुन्हा एकदा भेटायचा प्रयत्न करतीये. मला आता ती परफेक्ट लाईफ नाही जगायची. जिथे घर मेसी असेल तरी चालेल, जिथे काही दिवस मी प्रोडक्टिव्ह नसेल तरी चालेल, जिथे मुलं माझी प्रायोरिटी असतील, पण मी स्वतःला सुद्धा माझी प्रायोरिटी लिस्टमध्ये ठेवणार आहे. कारण स्वतःसाठी वेळ काढला म्हणजे फॅमिलीला इग्नोर करणं नाही. ॲक्च्युली आपण जेव्हा स्वतःसाठी वेळ देतो तेव्हा आपण स्वतःला पुन्हा एकदा रिचार्ज करतो. आणि मला वाटतं एव्हरी वुमन शुड एक्सपिरियन्स दॅट. नॉट बिकॉज शी हॅज टू बिकम अ बेटर मदर, नॉट बिकॉज शी हॅज टू बिकम मोर प्रोडक्टिव्ह, बट सिम्पली बिकॉज शी डिझर्व टू फील लाईक हर सेल्फ अगेन. Maybe rediscovering yourself doesn't mean going back to who you were before motherhood. Maybe it's about discovering who you become after it. And that's what I'm trying to do now. थोड्या थोड्या गोष्टींमधून ड्रॉइंग, क्रिएटिंग, कुकिंग, रेकॉर्डिंग दिस लिटल मोमेंट्स. आणि कदाचित हा चॅनलसुद्धा माझ्या या जर्नीचा एक पार्ट आहे. आय डोंट नो एक्झॅक्टली वेअर दिस जर्नी विल टेक मी,
but for the first time in long time, I'm excited to find out. अँड मे बी मला सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर आत्ता लगेच मिळणार नाहीत. काही गोष्टी टाईम घेतील, काही ड्रीम्स चेंज होतील, काही नवीन ड्रीम्स समोर येतील. बट आय थिंक दॅट्स द ब्युटिफुल पार्ट. आपल्याला सगळं फिगर आउट करायची गरज नाही. समटाईम्स यू जस्ट हॅव टू स्टार्ट. एक छोटी स्टेप, एक छोटी हॅबिट, एक छोटीशी जी गोष्ट तुम्हाला जेन्युइनली हॅपी करते. माझ्यासाठी ती गोष्ट ड्रॉइंग असू शकते, कधी कंटेंट क्रिएशन्स, कधी फक्त शांत कॉफी, कधी मुलांसोबत एक छोटासा मोमेंट. अँड स्लोली मे बी ऑल दिस लिटल मोमेंट्स will help me understand who I am becoming. Because I don't want to spend my life waiting for the perfect time. किड्स मोठे झाल्यावर करेल, घरी कामं खूप आहेत नंतर करेल, थोडा वेळ मिळाला की करेल, आपण असं नंतर म्हणत म्हणत कितीतरी गोष्टी पुढे ढकलतो. बट मे बी नंतरपेक्षा आज थोडासा बेटर, आज 10 मिनटं, आज एक ड्रॉइंग, आज एक कॉफी, आज स्वतःसोबत थोडा वेळ, दॅट्स इनफ. अँड मे बी दिस इज माय रिमाइंडर टू मायसेल्फ दॅट आय कॅन डू एव्हरीथिंग वॉट आय लव्ह. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, एस्पेशली तुम्ही एक मॉम असाल, तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. प्लीज स्वतःसाठी काहीतरी करा. ते काही ह्यूज असायची गरज नाही. कधी तुम्हाला पेंटिंग आवडायची, पुन्हा पेंटिंग करा. ड्रॉइंग आवडायची, पिकअप दॅट पेन्सिल अगेन. डान्स करायला आवडायचा, फेवरेट सॉन्ग लावा आणि डान्स करा. रीडिंग आवडायची, रोज फक्त 10 मिनटं रीड करा. किंवा तुम्हाला फक्त एक कॉफी प्यायला आवडत असेल, सिट डाऊन अँड एन्जॉय इट. अँड इफ तुम्हाला आता असं वाटत असेल की मला स्वतःला काय आवडत होतं हेच मला माहीत नाही, दॅन दॅट्स ऑल्सो ओके. स्टार्ट एक्सप्लोरिंग, ट्राय समथिंग न्यू. कधी स्वतःला रेडी करा, इवन इफ यू आर नॉट गोईंग एनीवेअर. कधी एकटं वॉकला जा, कधी काही क्रिएट करा, कधी फक्त 10 मिनटं शांत बसा विदाउट फीलिंग गिल्टी. कारण आपण वुमनना, एस्पेशली मदर्सना, सतत कोणाची तरी केअर करायची असते. मुलांची, हजबंडची, घरच्यांची. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण विसरून जातो, स्वतःची. आपण सतत म्हणतो मुलं मोठं झालं की करेल, थोडा टाईम मिळाला की करेल, घरची कामं संपेल की करेल. पण ऑनेस्टली घरची ही कामं कधीच संपणार नाही. दे विल ऑलवेज बी लॉन्ड्री, दे विल ऑलवेज बी डिशेस. काहीतरी पेंडिंग तर राहणारच. सो डोंट वेट फॉर द परफेक्ट टाईम. टेक अ लिटल टाईम फॉर युअरसेल्फ नाव. अँड प्लीज त्यासाठी गिल्टी फील करू नका. स्वतःसाठी काही करणं सेल्फिश नाही. इट्स ॲक्च्युली अ रिमाइंडर की तुम्ही सुद्धा इम्पॉर्टंट आहात. सो टुडे जस्ट डू वन लिटल थिंग फॉर युअरसेल्फ. कितीही स्मॉल असेल, बट डू इट. बिकॉज समटाईम्स you don't need to change your whole life. You just need to give a small part of your day back to yourself. आणि मे बी बॅक टू युअर सेल्फ म्हणजे ओल्ड सेल्फकडे परत जाणं नाही. इट्स अबाउट डिस्कवरिंग हू यू आर नाव. अँड दॅट्स वॉट आय वॉन्ट दिस चॅनल टू बी अबाउट. लाईफ, मदरहूड, लिटल मोमेंट्स, थिंग्स आय लव्ह, and rediscovering myself. So if you are also trying to find a little bit of yourself again, come along with me. I am Swagata and this is just the beginning. Thank you for watching. See you in my next video. Bye.